मित्रांनो, मी सुट्टीत घरी आलो होतो, फक्त 1 आठवड्यासाठी. तेव्हा मी 20 वर्षाचा होतो. एक दिवस घरातील सगळेजण एका नातेवाईकाकडे गेले. घरात फक्त मी आणि माझ्या मोठ्या भावाची पत्नी म्हणजे सायली, आम्ही दोघे राहिलो. आम्ही जेवण उरकले. मी माझ्या खोलीकडे निघालो, तेव्हा सायली म्हणाल्या, "मला एकटी खूप भीती वाटते. आज तू माझ्याजवळ झोप ना." मी हसत म्हणालो, "ठीक आहे सायली वहिनी." थोड्या वेळाने त्या हसत हसत मला विचारू लागल्या, "काय रे, फक्त अभ्यास करतोस की काही कुठे एखादी मैत्रीण आहे?" मी लाजत म्हणालो, "नाही वहिनी, मला कुठे मिळणार." त्या म्हणाल्या, "इतका देखणा आहेस का कोणी मिळणार नाही? थोडे प्रयत्न कर ना." मी म्हणालो, "मला खूप लाज वाटते." तेव्हा त्या म्हणाल्या, "सांग ना, तुला कशी मुलगी आवडते?" मी थांबलो, मग हळूच म्हणालो, "तुमच्यासारखी." त्या आश्चर्याने म्हणाल्या, "मी इतकी सुंदर आहे का?" मी डोळे वर करून म्हणालो, "हो ना." तेव्हा त्या मंद हसल्या. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. असे गप्पा मारत मारत वेळ जात होता. मग त्या थोड्या गंभीर होऊन म्हणाल्या, "तुझा भाऊ तर नेहमी बाहेरच असतात. मला या घरात एकटेपणा खूप जाणवतो." मी लगेच म्हणालो, "वहिनी, जोपर्यंत मी इथे आहे, तुम्ही काळजी करू नका. मी तुमचा हा एकटेपणा नक्की दूर करेन." त्या हसल्या, "अच्छा, कसे?" मी म्हणालो, "तुम्ही जे सांगाल तेच करेन. फक्त सांगा ना." त्या हळूच माझ्याजवळ आल्या आणि मला हळुवारपणे पापी दिली. मीही त्यांना साथ दिली. साधारण 10 मिनिटे असेच गेले. जेव्हा आम्ही वेगळे झालो, मला जाणवले की त्यांच्या मनात किती दिवसाचा तुटलेपणा जमा झाला होता. त्या रात्री तो क्षण जितका भावूक वाटत होता, तितकाच तो अनामिक होता. सायली वहिनीचा तो स्पर्श आणि त्यांच्या डोळ्यातील ती चमक, त्यात फक्त प्रेम नव्हतं, तर काहीतरी असं होतं जे मला त्या वयात उमगलं नव्हतं. पण जसा वेळ सरकत गेला, तसं तसं वातावरणात ओझं वाढत गेलं. बाहेर पावसाची रिपरिप सुरू झाली होती. रात्रीचे 2 वाजले असतील. सायली वहिनी अचानक उठून खिडकीपाशी जाऊन उभ्या राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचं मगाचं हास्य आता कुठेतरी हरवलं होतं. त्या शांतपणे बाहेरच्या आधाराकडे बघत होत्या. "वहिनी, काय झालं? तुम्ही इतक्या शांत का झालात?" मी विचारलं. त्याने मागू वळून बघितलं. त्यांच्या डोळ्यात आता भीती होती की पश्चाताप, हे कळणं कठीण होतं. त्या हळूच म्हणाल्या, "रोहन, तुला वाटतंय तितकं हे घर शांत नाही आहे. तुला वाटतंय तशी मी सुखी नाही आहे." मी त्यांच्याजवळ गेलो. "वहिनी, तुम्ही दादाबद्दल बोलताय का? तो बाहेर असतो म्हणून?" सायली वहिनीने एक दीर्घ श्वास घेतला. "तुझा भाऊ बाहेर का असतो हे तुला कधी कळलंय का? त्याला कामाचं वेड नाही आहे. त्याला या घराची भीती वाटते. त्याला माझी भीती वाटते." त्याच्या या वाक्याने माझ्या मनावर काटा आला. माझा दादा, जो इतका खंबीर आहे, तो आपल्या पत्नीला का घाबरून असेल? मी हसण्याचा प्रयत्न केला. "वहिनी, काय बोलताय हे? तुम्ही तर इतक्या साध्या." "साधेपणा हा एक मुखवटा असतो रोहन." त्या मध्येच बोलल्या. "या घरात गेल्या 2 वर्षात 3 मोलकरीण बदलल्या. तुला माहिती आहे त्या कुठे गेल्या? त्या कधीच गाव सोडून गेल्या नाहीत. त्या कधीच परतल्याच नाहीत." माझं डोकं चक्रावू लागलं. ही मगाशी लाडात बोलणारी स्त्री आता एखाद्या गुन्हेगारी कटाबद्दल बोलते की काय? पुढच्या काही तासात सायली वहिनीने जे काही सांगितलं ते ऐकून माझं मन गोठलं. त्यांनी सांगितलं की त्या एका मानसिक आजारातून जात आहेत, जिथे त्यांना नियंत्रण मिळवण्याचं वेड आहे. त्यांना माणसं खेळण्यासारखी वाटतात. त्यांनी हळूहळू मला घराच्या तळघराच्या चाव्या दाखवल्या. "तू म्हणाला होतास ना, तू माझा एकटेपणा दूर करशील. तू जे सांगाल ते करशील." त्या एका विचित्र आवाजात म्हणाल्या. "मग चल माझ्यासोबत खाली." मी संभ्रमात होतो. एक बाजू सांगत होती की इथून पळून जा, पण दुसरी बाजू, जी तिच्या सौंदर्याने आणि मगाच्या अनुभवाने भारावून गेली होती, ती मला तिच्या मागे ओढत होती. आम्ही तळघराच्या दिशेने निघालो. जिना उतरताना प्रत्येक पायरीसोबत काळजाची धडधड वाढत होती. तळघराचा दरवाजा उघडला आणि समोर जे होतं ते पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. तिथे जुन्या वस्तू नव्हत्या, तर तिथे एक व्यवस्थित सेटअप होता. कॅमेरे, काही जुन्या डायऱ्या आणि भिंतीवर शेकडो फोटो, ज्यावर लाल शाईने फुली मारलेली होती. सायली वहिनीने एक डायरी माझ्या हातात दिली. "वाच हे. यात लिहिलंय की तुझा भाऊ माझ्याशी लग्न करण्यापूर्वी कुणासोबत होता आणि त्याचं काय झालं हेही यात आहे.
मी डायरी उघडली. त्यात फक्त मजकूर नव्हता तर काही वर्तमानपत्राची कात्रण होती. शहरातील तरुणी बेपत्ता अशा काही बातम्या होत्या आणि त्या डायरीच्या शेवटच्या पानावर लिहिलं होतं, पुढचा नंबर रोहनचा. मी भीतीने त्यांच्याकडे पाहिलं. त्या आता माझ्या अगदी जवळ उभ्या होत्या. त्यांच्या हातात एक छोटीशी सुरी होती. रोहन, तू खूप चांगला मुलगा आहेस, पण तुला या घरातल्याच सत्याचा भाग बनावा लागेल. एकतर तू माझा जोडीदार होशील या खेळात, नाहीतर तू कायमचा शांत होशील. मला समजलं की सायली वहिनी ही केवळ एक एकाकी महिला नाही, तर ती एक अत्यंत हुशार आणि धोकादायक आहे. तिने दादाला घराबाहेर ठेवलं होतं आणि आता तिची नजर माझ्यावर होती. मी तिथून निसटण्याचा प्रयत्न केला, पण त्याने दरवाजा आधीच लॉक केला होता. त्या म्हणाल्या, पोलीस येतील, पण त्यांना इथे काहीच मिळणार नाही, कारण या घराच्या भिंतीमागे काय गाडलंय हे फक्त मला ठाऊक आहे. अचानक वरच्या मजल्यावर कोणाचे तरी चालण्याचे आवाज आले. दादा की अजून कोणी? सायली वहिनीचे डोळे विस्फारले. तो आला, त्याला कसं कळलं? मी संधी साधून त्यांना धक्का दिला आणि कोपऱ्यात लपलो. पण तेव्हाच मला जाणीव झाली, वरून येणारे पायमोजे कोणा एकाचे नव्हते, ते अनेक लोकांचे होते. पोलीस आले होते की सायली वहिनीचा अजून कोणी शिकार तिथे पोहोचला होता. पण सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा खिशातल्या माझ्या फोनवर एक मेसेज आला. तो दादाचा होता. रोहन, घराबाहेर पड. सायली ही सायली नाही आहे, तिची जुळी बहीण आहे, जिने खऱ्या सायलीला 2 वर्षापूर्वीच. मेसेज अपूर्ण होता. मी समोर पाहिलं. सायली किंवा ती जी कोणी होती माझ्याकडे बघून एका भयानक पद्धतीने हसत होती. आता मला कळालं होतं, मी ज्या वहिनीच्या प्रेमात पडलो होतो त्या प्रत्यक्षात अस्तित्वात नव्हत्या. तर मित्रांनो, या स्टोरीचे एकूण 4 भाग असणार आहेत. पहिला भाग तुम्ही आधीच पाहिलेला आहे आणि आता आपण दुसऱ्या भागाकडे वळणार आहोत. जर तुम्हाला भाग 2 लवकरात लवकर पाहायचा असेल तर खाली कमेंटमध्ये भाग 2 पाहायचा आहे असं नक्की लिहा. तुमच्या जास्तीत जास्त कमेंट आल्यास मी लगेचच भाग 2 तुमच्यासाठी घेऊन येईन. नाहीतर ही स्टोरी दर आठवड्याला एक भाग अशा पद्धतीने येणार आहे. म्हणून जर तुम्हाला पुढचा भाग लवकर पाहायचा असेल तर कमेंट करा भाग 2. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.